वसा जनसेवेचा. मेहकर तालुक्यातील घाटबोरी गटग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या आदिवासी बहुल नागेशवाडी गावात सध्या दूषित पाण्याने डायरियाची लागण झालेली असून घरोघरी डायरियाचे रुग्ण आहेत. ज्याची माहिती मिळाल्यानंतर 14 मे रोजी आरोग्य विभागाने गावात पाहणी केली व पाण्याचे नमुने घेतले. मात्र उपचारासाठी गावात कॅम्प लावला नाही. तेव्हा खासगी डॉक्टरकडून उपचार केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मेहकर तालुक्यातील आदिवासी बहुल अशा नागेशवाडीमध्ये मागील काही दिवसांपासून डायरियाचे रुग्ण पाहायला मिळत आहे. घरोघरी असणाऱ्या रुग्णांची संख्या 100 पेक्षा जास्त असून यावर गावामध्ये खासगी डॉक्टर उपचार करत आहेत. याची माहिती राजेश नवले यांनी दिल्यानंतर 14 मे रोजी आरोग्य विभागाची CHO डॉक्टर गौडी मॅडम, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांनी नागेशवाडी येथे जाऊन पाण्याच्या स्रोताची माहिती घेतली व काही रुग्णांना औषधी दिली. पाण्याचे नमुने घेतले. मात्र मोठ्या प्रमाणावर डायरियाची लागण झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कॅम्प लावण्यात आले नाही. ज्याला पाहता दिवसेंदिवस डायरियाचे रुग्ण वाढत आहेत. प्रत्येक गावात अशा सेविका व आरोग्य सेवक सेविका या नेमून दिलेल्या असतात. अशात मागील काही काळापासून नागेशवाडीमध्ये डायरियाची लागण झालेली असून याची माहिती आरोग्य विभागाला नसणे ही शोकांतिका असून आरोग्य विभाग ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही का? शासनाने त्यांना नेमून दिलेल्या गावांमध्ये हे आरोग्य विभागाचे कर्मचारी न पोहोचतात मुख्यालयाची फेस रीडिंग करून पगार काढत असल्याचे दिसून येत आहे. तसे नसते तर नागेशवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानंतर याची माहिती आरोग्य विभागाला मिळालीच असती. घाटबोरी गटग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या टेंभुखेड नागेशवाडी या गावांना टेंभुखेड धरण जवळजवळील विहिरीवरून सरळ हे पाणी गावाजवळील विहिरीमध्ये सोडले जाते. कोणत्याही प्रकारे फिल्टर नसलेले पाणी गावकरी पितात. अशातच नागेशवाडीमध्ये डायरियाची लागण झाली. नागेशवाडी येथे डायरियाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही नागेशवाडी येथे जाऊन पाहणी केली व रुग्णांना औषधी दिली. तसेच पाण्याचे नमुने घेतले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गवई, आरोग्य सेवक सेविका, आशा सेविका या जर नियमित गावात गेल्या व घरोघरी भेटी दिल्या तर अशा प्रकारे मागील कित्येक दिवसांपासून जी डायरियाची लागण झालेली आहे त्याची माहिती आरोग्य विभागाला मिळालीच असती. मात्र तसं झाले नाही. आरोग्य विभागाला माहिती द्यावी लागली तर आरोग्य विभागाने नियमित पाण्याचे नमुने घ्यायला हवेत. पाण्याचे नमुने घेतले असते तर वेळीच ग्रामपंचायतीला कळवले असते की गावात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सौ शीतल राजेश नवले, ग्रामपंचायत सदस्य. सध्या नागेशवाडीमध्ये घरोघरी डायरियाचे रुग्ण असून खासगी डॉक्टर यांच्यावर उपचार करत आहेत. प्रत्येक घरात 1 किंवा 2 सलाईन लागलेले आहेत. मारुती पुंजाची डाकुरे, सामाजिक कार्यकर्ते, नागेशवाडी. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.